आले बघता हसता रंग श्वास संगीत झाले जुळत दिवस आता स्वप्न चालून आले बघता हसता रंग श्वास संगीत झाले जुळता दिवस आता। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आहे तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। डेमो बघितल्याप्रमाणे आपल्याला फक्त इथं बीटमार्कचीच गरज आहे, त्यासाठी बीटमार्क तुम्हाला दिलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे, म्हणजेच इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। आता इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। इथं सगळे आपण इथे ग्रुप तुम्हाला क्रिएट करून दिलेले आहेत। आता इथं फक्त तुम्हाला तुमचा इमेज इथं ॲड करायचा आहे, त्यासाठी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं दिलेले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। आता हे इमेज मी मॉडेलसाठी घेतलेले आहेत, म्हणजेच मॉडेल इमेज घेतलेले आहेत। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज आपण मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर यामधील कोणताही एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे जिथं इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून इथं आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या इमेज लेअरची लेंथ आहे ती आपल्याला इथं 21.12 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। म्हणजेच बघू शकता अशा प्रकारे शेवटचा बीटमार्क फक्त सोडायचा आहे। त्यानंतर वाढवल्यानंतर ही इमेज लेअर लॉंग प्रेस करून सगळ्यात बॅकग्राऊंडला म्हणजेच अशा प्रकारे बघू शकता खाली घेऊन यायचे आहे। तर खाली घेऊन आल्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती आपल्याला 40वर घेऊन यायची आहे। त्यानंतर बॅक निघून आपल्याला परत एकदा इमेज लेअरला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला सर्क्युलेशन वायब्लन्स हा एक जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर याची -100 सर्क्युलेशन इथं आपल्याला बघू शकता केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता स्टार्टिंगला तुम्ही एक बघू शकता अशा प्रकारे इमेज लिरिक्स आणि इमोजी अशा प्रकारे तुम्हाला दिसून येत आहेत। आता हे एडिट करण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली पहिलं एडिट करून तुम्हाला इथं शो केलेलं आहे। त्यानंतर सेकंड नंबरचं आपल्याला एडिट इथं आपल्याला झालेलं नाही, इथं आपल्याला एडिट करण्यासाठी काय करायचं आहे की सिम्पली एडिट ग्रुपवर जायचं आहे, म्हणजे इथं ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपवरमध्ये जायचं आहे। आता एडिट ग्रुपमध्ये तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। आता इथं काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये कोणताही एक इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून हा इमेज लेअर आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून लास्टला म्हणजे शेवट घेऊन यायचं आहे। त्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून इथं बघू शकता अशा प्रकारे इथं सेट करून तुम्ही बघू शकता की इथं अशा प्रकारे इमेज लेअर सेट करायचं आहे आणि सेट करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आपल्याला करून घ्यायचे आहे। तर बघू शकता सेकंड नंबरची अशाच प्रकारे झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला डेमोसाठी 3rd नंबरची तुम्हाला एडिट करून दाखवतो। सिम्पली 3rd नंबरच्या लेअरला क्लिक करून इथं आपल्या एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। आता एडिट ग्रुपमध्ये बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इमेज लेअर दिलेले आहेत। त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील सेकंड नंबरचा कोणताही इमेज ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर आहे तो शेवट म्हणजेच बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। त्यानंतर या इमेज लेअरला सिलेक्ट करून अशा प्रकारे बघू शकता खाली स्क्रोल करत इथं आपल्याला लाईनमध्ये सेट करून घ्यायचं आहे।
तर सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. आता बॅक निघाल्यानंतर जो आपल्याला लास्टचा म्हणजेच 4th नंबरचा इमेज लेअर आहे बघू शकताय. आपले 3 इमेज लेअर झालेले आहेत. एक तुम्हाला आधीच दिला होता, त्यानंतर हे 2 आत्ता करून दाखवलेत. त्यानंतर 3rd नंबरचाही अशाच प्रकारे करून म्हणजेच इथं येऊन आपल्याला काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तो इमेज आहे तो सिम्पली इथं काय करायचा, हा इमेज ॲड करून याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला बॅकग्राऊंडला हा इमेज लेअर घेऊन यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे इझिली तुम्हाला काय करायचं, अशी जी लेंथ आहे ती इथं आपल्याला सेट करून म्हणजे इमेज सेट करायचं आहे. आता इमेज सेट केल्यानंतर इथं तुम्ही PNG बघू शकता. अशा प्रकारे थोडासा इकडं अलीकडे घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे सेट करू शकताय. त्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बॅक निघून बघू शकता आपले 4ही लेअर इथं आपल्याला इमेज लेअर आहेत ते ॲड झालेले आहेत. तर अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं आहे, ही जी लेअर एक लहान राहिलेली आहे ती सिम्पली काय करायची, याची लेंथ इथपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता 4ही लेअर आपल्या इथं क्रिएट झालेले आहेत. आता लास्टची लेअर म्हणजेच 4th नंबरची लेअर बघू शकता अशा प्रकारे म्हणजे 5 नंबरची, ते आपल्याला एडिट करण्यासाठी काय करायचं आहे की सिम्पली ग्रुप लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे. आणि एडिट ग्रुपवर तुम्हाला अशा प्रकारे मी इमोजी PNG सगळ्या लेअर तुम्हाला इथं दिलेले आहेत. फक्त नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये एक इमेज कोणता इथं आपल्याला ॲड करून याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर हा इमेज लेअर आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. तर बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बॅक निघून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की इथं आपल्याला स्टार्टिंगला येऊन म्हणजे 21.12 सेकंदाच्या स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इंक इफेक्ट तुम्हाला दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर तो इंक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन सेकंड लायटनमध्ये जाऊन स्क्रीन कलर म्हणजे स्क्रीन इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली तुम्ही 2nd नंबरलाही म्हणजे 24.25ला एकदा अप्लाय करू शकताय. त्यानंतर इथंही आपल्याला लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला असा युनिक असा दिसून येणार आहे बघू शकताय. सिम्पली इथं आपण उरलेला भाग इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर कट करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.